मकर राशी 27 ते 31 मे धक्कादायक सत्य. येत्या 5 दिवसात मोठ्या 5 घटना घडणारच. ऐकून फुटेल घाम. नमस्कार मित्रांनो, पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही संकेत घेऊन येत आहेत ज्यामुळे अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसू शकतात. ग्रहांची सध्याची स्थिती अत्यंत प्रभावीशाली आणि रहस्यमय मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तयार होत असलेले हे योग काही लोकांसाठी मोठे यशाचे दरवाजे उघडू शकतात, तर काहींसाठी हा काळ सावध राहण्याचा गंभीर इशारा देणारा ठरू शकतो. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये तुमच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण नियती तुम्हाला काही संकेत देत आहे. एखादी अचानक मिळालेली बातमी, एखादी व्यक्तीच्या वागण्यात झालेला बदल किंवा घरामध्ये निर्माण होणारे वातावरण, या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी मोठं दडलेलं असू शकतं. काही लोकांच्या आयुष्यात आर्थिक हालचाली वाढतील, तर काहींना नातेसंबंधांमध्ये मोठे सत्य समोर येईल, तर काहींना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींचा खरा चेहरा पाहायला मिळू शकतो. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की पुढील 5 दिवस मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये सांगितले जाणारे संकेत, भविष्यवाणी आणि उपाय तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांमध्ये तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. पुढील 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी शांत दिसणाऱ्या जीवनामध्ये अचानक वादळ निर्माण करेल, आणि जर हे संकेत वेळेत ओळखले नाहीत तर नंतर पश्चाताप करण्याशिवाय काही उरणार नाही. मित्रांनो, ग्रहांची चाल जेव्हा अचानक बदलते तेव्हा विश्व काही निवडक लोकांना आधीच संकेत देत असतं. सध्या तयार होत असलेले ग्रहयोग अत्यंत गूढ आणि प्रभावशाली मानले जात आहेत. विशेषतः शनी, मंगळ आणि चंद्र यांची स्थिती जीवनामध्ये मोठे बदल घडवण्याचे संकेत देत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी शांत होत्या त्या अचानक हलायला सुरुवात करू शकतात. काही लोकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्यात बदल जाणवेल, तर काहींना अचानक मिळालेल्या बातमीमुळे मन अस्वस्थ होऊ शकतं. या काळात प्रत्येक गोष्टीकडे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे, कारण नियती आता तुम्हाला सतत काही संकेत देत आहे. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय पुढील काही महिन्याच्या भविष्यावर खोल परिणाम करू शकतात, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाई करू नका. ग्रहस्थिती सांगते की शांत राहून परिस्थिती समजून घेणाऱ्यांनाच या काळात योग्य दिशा मिळणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांच्याच वागण्यात असा बदल दिसेल की मन हादरून जाईल. ज्योतिषशास्त्र सांगतं की काही वेळा ग्रह व्यक्तीच्या आयुष्यातील खरे चेहरे समोर आणण्याचे काम करतात. पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या आसपास असलेले काही लोकांचे खरे स्वरूप समोर येऊ शकते. जे लोक आतापर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीत साथ देत असल्याचे दाखवत होते, त्यांच्याच मनामध्ये मत्सर आणि स्वार्थ दडलेले असल्याचे जाणवू शकते. काही लोक अचानक तुमच्यापासून अंतर ठेवू शकतात, तर काहींच्या बोलण्यामध्ये बदल जाणवेल. विशेषतः नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ खूप संवेदनशील राहणार आहे. एखाद्या छोट्याशा गैरसमजामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या शांत राहणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. घरामध्ये पैशाशी संबंधित अशी एक गोष्ट घडू शकते, त्यामुळे अनेक दिवसांची शांतता तुटू शकते. पुढील 5 दिवस आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. काही लोकांच्या हातामध्ये अचानक पैसा येऊ शकतो, तर काहींना आर्थिक नुकसानाचा मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः ज्यांनी अलीकडे कोणावर आंधळा विश्वास ठेवला आहे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. शनीची दृष्टी धनस्थानावर पडल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. काहींना जुन्या कर्जाची आठवण होईल, तर काहींना अचानक मोठी जबाबदारी घ्यावी लागू शकते. या काळात कोणालाही उधार पैसे देताना खूप विचार करा, कारण नंतर त्याच पैशांमुळे संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. ग्रहस्थिती सांगते की सध्या प्रत्येक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सावधपणा ठेवणे आवश्यक आहे. एक जुनी गोष्ट पुन्हा समोर येणार आहे आणि तिचं सत्य ऐकून मन सुन्न होऊ शकतं. पुढील काही दिवसांमध्ये भूतकाळाशी संबंधित काही घटना पुन्हा समोर येऊ शकतात. ज्याच्याशी संपर्क तुटला होता त्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. पण या प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहणे योग्य ठरणार नाही, कारण काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येऊ शकतात. काहींना एखादं जुनं रहस्य समजेल,
तर काहींना स्वतःच्या आयुष्यातील एखादं लपलेलं सत्य कळू शकतं. सुरुवातीला या गोष्टी धक्कादायक वाटतील, पण पुढे जाऊन हाच अनुभव तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल. मनामध्ये सुरू असलेले हे विचारांचं वादळ तुमच्या भविष्याचा मोठा संकेत असू शकतं. या काळात मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अनेक वेळा बाहेर काहीच घडत नसतं, पण मनामध्ये सतत नकारात्मक विचार सुरू असतात. ग्रहस्थिती सध्या मनावर खोल प्रभाव टाकत आहे. काही लोकांना रात्री झोप नीट लागणार नाही, तर काहींना सतत एखाद्या गोष्टीची चिंता वाटत राहील. पण शास्त्र सांगते की अशा काळामध्ये स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक असते, कारण ज्यांनी मन जिंकले तेच परिस्थितीवर विजय मिळवतात. कामाच्या ठिकाणी पुढचे काही दिवस तुमची खरी परीक्षा घेणार आहेत. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या हालचाली दिसू शकतात. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काहींना वरिष्ठ व्यक्तींसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांनी प्रत्येक व्यवहारांमध्ये अधिक सावध राहण्याची गरज आहे, कारण ग्रहस्थिती सांगते की छोटासा निष्काळजीपणा मोठं नुकसान करू शकतो. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग देखील तयार होत आहेत, पण प्रत्येक प्रवास फायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे घ्या. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे, पण तिच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे ओळखलं कठीण जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही लोकांच्या आयुष्यात जुन्या नात्यांची पुन्हा सुरुवात होण्याचे संकेत आहेत. काही लोकांना जुने मित्र भेटतील, तर काहींना पूर्वीचे एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करेल. पण या प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक परत येणारी व्यक्ती चांगले हेतू घेऊनच येते असं नाही. काही लोक फक्त तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. घरामध्ये अचानक निर्माण होणारी शांतता एखाद्या मोठ्या वादळाची चाहूल असू शकते. घरगुती वातावरणामध्ये अचानक बदल जाणवू शकतो. काही दिवसांपासून शांत असलेले घर अचानक तणावपूर्ण वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. विशेषतः छोट्या गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती सांगते की या काळात प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे नुकसानकारक ठरेल. त्यामुळे शांत राहून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जवळचीच एखादी व्यक्ती पुढील काही दिवसांमध्ये तुमच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते. या काळात विश्वासघाताचे योग खूप प्रबळ आहेत. काही लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. जे लोक आत्तापर्यंत तुमच्या यशामध्ये आनंदी असल्याचे दाखवत होते, त्यांच्याच मनामध्ये मत्सर दडलेला असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीसमोर तुमच्या प्रत्येक योजना उघड करू नका. ग्रहस्थिती स्पष्ट सांगते की सध्या गुप्तता राखणे आवश्यक आहे. एक निर्णय आणि पुढील अनेक महिन्यांचे भविष्य बदलू शकते. ज्योतिषशास्त्र सांगते की सध्या घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देऊ शकतात. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. काही लोकांना अचानक संधी मिळेल, पण त्याच वेळी त्या संधीसोबत मोठी जबाबदारी देखील येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच पुढे जा. घाईमध्ये घेतलेले निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतात. विश्व तुम्हाला सतत काही संकेत देत आहे, पण ते समजून घेण्याची वेळ आता आली आहे. पुढील काही दिवस हे फक्त घटनांचे दिवस नाहीत, तर आत्मपरीक्षणाचे दिवस देखील आहेत. अनेक वेळा जीवनामध्ये बदल घडण्याआधी विश्व काही संकेत देत असतं. सध्या तेच संकेत सतत मिळत आहेत. काही लोकांना असे वाटले की सगळे काही त्यांच्या विरोधात चालले आहेत, तर प्रत्येक अडचणींमध्ये एखादा धडा दडलेला असतो. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी आला आहे. जेव्हा मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच अध्यात्म नवीन दार उघडतं. या काळात आध्यात्मिक शक्ती तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. काही लोकांना अचानक देवावरील विश्वास अधिक दृढ झाल्यासारखं वाटेल. काहींना मंदिरात जावेसे वाटेल, तर काहींना मंत्र जपामध्ये शांतता मिळेल. शास्त्र सांगते की जे लोक या काळात ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतात, त्यांना संकटांमधून मार्ग नक्कीच मिळतो. एक प्रवास, एक भेट आणि आयुष्य अचानक वेगळ्या दिशेला वळू शकतं. या काळामध्ये अचानक प्रवासाचे योग होऊ शकतात. काही लोकांना घरापासून दूर जावे लागू शकते. विशेषतः वाहन चालवताना अधिक सावध राहा. ग्रहस्थिती सांगते की दुर्लक्ष केल्यास छोट्या चुका मोठे नुकसान करू शकतात. काही लोकांना अचानक एखादी अशी व्यक्ती भेटेल जी त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवून आणेल. ही वेळ घाबरण्याची नाही, तर स्वतःला सावरण्याची आणि नियतीचे संकेत समजून घेण्याचे आहे. मित्रांनो,
ग्रहांची चाल कितीही कठीण असली तरी संयम राखणाऱ्यांनाच शेवटी यश मिळते. पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ शकते, पण त्याचवेळी तुमच्यामध्ये लपलेली ताकद देखील समोर आणू शकते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. पुढचे 5 दिवस तुमच्यासाठी साधे नसणार आहेत, पण जर हे संकेत समजून घेतले तर हाच काळ तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रह फक्त संकेत देतात, पण अंतिम निर्णय आणि कर्म माणूस स्वतः ठरवतो. त्यामुळे या काळात मन शांत ठेवा, कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा, कारण सध्या नियती तुमची परीक्षा घेत आहे. पण ज्यांनी श्रद्धा आणि संयम टिकवून ठेवला त्यांच्यासाठी पुढे मोठे यश आणि मोठा बदल निश्चित आहे. आता उपाय काय करायचे? दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळ्या तिळाचे दान करा आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा. घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर लावा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा दूर होईल. रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. पुढील 5 दिवस कोणताही मोठा निर्णय घाईमध्ये घेऊ नका आणि वादविवाद टाळा. मित्रांनो, ग्रहांची चाल कधीच विनाकारण बदलत नाही. प्रत्येक बदलामागे एखादा संकेत, एखादा इशारा आणि एखादं नवीन दार दडलेलं असतं. पुढील काही दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना सुरुवातीला धक्कादायक वाटतील, पण योग्य संयम, योग्य विचार आणि योग्य निर्णय घेतले तर हाच काळ तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन होऊ शकतो. या दिवसांमध्ये कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या आणि भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण सध्या संयम राखणाऱ्यांनाच भविष्यात मोठा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.